नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. 4 वाजता जाग आली मला. तरी पण अर्धा तास तरमळत पडले. विचार आला की इतक्या लवकर उठून काय करणार. तर फायनली मी 4:30 वाजता उठलेली आहे, कारण 4चा अलार्म लावलेला आहे. केव्हापासून वाजत होतं, परत 5 लावलेला आहे. कारण कधी कधी ना असं होतं, काहीतरी एक्स्ट्राचं काम असलं किंवा स्वयंपाक थोडासा तामझाम असलं, स्वयंपाकात भाजी काहीतरी स्पेशल बनवायची असली तर थोडंसं अर्धा तास मी लवकर उठत असते. म्हणून अलार्म 4चे 5 लावलेले आहे. तसं तर हल्ली मला अलार्मची गरज पडत नाही आहे, तरी पण मी लावून ठेवलेलं आहे. कधी कधी असं होतं ना, आपली बॉडी थकली जाते आणि जाग येत नाही, म्हणून मी एक वेळा सेटिंग केली की मग ते दररोज वाजत राहतं. तर असं उठल्यानंतर अगोदर तोंड धुवायचं काम, नंतर किचनची साफसफाई आणि मग मी स्वयंपाकाला लागते. म्हणजे यामध्येच 10, 15, 20 मिनिट निघून जातात. मग थोडंसं लवकरच मी उठत असते. आणखीन कोणीही उठलेलं नाही. दिनेश, दीपक, त्यांचे पप्पा कोणीही इतक्या लवकर उठत नाही. ते 5:30 किंवा 6 वाजता असं एक उठवायला सुरुवात होते. म्हणजे मी दिनेशला अगोदर आवाज देते, कारण दिनेशला 3-4 वेळा आवाज तरी द्यावा लागतो. 5:30ला मी उठवायला सुरुवात केली ना, तर 6 वाजता त्याला जाग येते. मग त्यामुळे त्याला मी अगोदर उठवत असते. तर झालेलं आहे आता तोंड वगैरे धुवून. आता आलेली किचनमध्ये. अगोदर मी पाणी गरम करायला ठेवते, मग किचनमध्ये झाडू वगैरे मारणं, किचनची थोडीफार साफसफाई. म्हणजे रात्रीच मी सगळं क्लीन करून ठेवते, तरी पण रात्रीतून हलकीशी डस्ट येतच असते. त्यामुळे किचन एक वेळा स्वच्छ पुसून घेते, मगच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. स्वयंपाकात आज काय बनणार आहे, तर दुधीची भाजी बनवणार आहे. म्हणजे विचार मी रात्रीच करून ठेवलेला आहे की काय भाजी बनवणार. म्हणजे थोडाफार नियोजन रात्रीच होतो की सकाळी उठल्यानंतर मला काय बनवायचं आहे. आणि इकडे चहाचं पातेलही ठेवलेलं आहे. म्हणजे रात्री 11 वाजता मी चहा बनवला, कारण काय यांना बाहेर जायचं होतं, फोन आलेला होता, म्हणून मी चहा बनवून दिले होते त्यावेळेस. म्हणजे 10 वाजता 10:30 वाजता असं आमचं जेवण खाणं झालं. सगळं मी किचन चकाचक केलेली होती. परत त्यांना फोन आला, काहीतरी काम आलेलं होतं, मग तेव्हा ते जात होते. तर मी तेव्हा चहा बनवला आणि ते इथंच ठेवलेलं आहे. तर त्यावेळेस सगळं मी उचलून ठेवलेलं आहे. आणि हे नारळची ताजं नारळ आणलेलं होतं, तसंच खिडकीमध्ये ठेवलं. थोडंफार हडकलेलं आहे, कारण गरमी खूप भयानक आहे, त्यामुळे ताजं नारळ ठेवल्या छान हडकलेलं आहे. तर त्याची नरवटी वेगळी करत आहे, कारण त्याचा कचरा पडत आहे खिडकीमध्ये त्या नरवटीचा, म्हणून ते अगोदर काढली मी. आणि फक्त जे नारळ आहे ते काढून ठेवलेलं आहे. परत इकडे हे मूग आहेत, म्हणजे मोड आलेले आहेत, आणि मी परत प्लेटात काढून ठेवलं. यांना खायला दिलं आणि परत मी ते जितकं खायचं आहे तितकं खाल्लं आणि बाकीचं उचलून खिडकीमध्ये ठेवलं. तर ठेवल्याच ते मूग तिथं सुकून गेलेले आहेत. तर आणखीन एक वेळा मी स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवणार आहे, म्हणजे थोडेसे ओले होतील खाण्यासाठी. तर पाणी भरून ठेवलेलं आहे झाकून मी. आणि पटकन मी किचन पुसून घेणार आहे आणि मग स्वयंपाकाला लागणार आहे. तर इकडे खिडकीमध्ये खूप सारे तांबे डब्बे हे ते खूप सारे झालेले आहे. म्हणजे तुपाचा डब्बा, चहापत्तीचा डब्बा, नंतर साखरेचा, हे सगळे आणि दुधाचे तांबे मी खिडकीत ठेवते. त्यामुळे खिडकी गच्च भरते. जेव्हा ताजी हवा येण्यासाठी आपण खिडकी उघडतो ना, त्यावेळी तो उघडताच येत नाही, तसं झालेलं आहे. तर थोडेफार तांबे तिथले मी कमी करणार आहे. तर रात्रीच्या वेळेतच मी हरभरे हे भिजत ठेवलेले होते. रात्रभर व्यवस्थित फुललेले आहेत. आता स्वच्छ धुवून मी हे हरभरे मीठ टाकून शिजवून घेणार आहे, म्हणजे उसळ बनवणार आहे. तर हे हरभरे जे आहेत ना, यामधले अर्धेच घेणार आहे आणि अर्धे जे आहेत ना मी बांधून ठेवणार आहे, कारण इतकं उसळ बनवली तर कोणी खात नाही आहे. फक्त यांना मी बनवून देते. दिनेश जेवण करतो आणि दीपक ही उसळ वगैरे खात नाही. कच्चे हरभरे खायला आवडतात. म्हणजे जसं भिजवलेले हरभरे गुळासोबत कच्चे खात होतो. म्हणजे आपण उसळ बनवून खातो त्यापेक्षाही जास्ती फायदा कच्च्या हरभऱ्याचा होतो. म्हणजे हरभरे रात्रभर फुलवायचे स्वच्छ धुवून, त्यासोबत गूळ खायला घ्यायचं. खूप छान असतं. रक्तवाढ, जर रक्ताची कमी वगैरे असली शरीरात तर ते पण भरून येते. तर इकडे मी अगोदर डाळ घेतलेली आहे. म्हणजे वरण हे बनलं जातं दररोजच्या दररोज, आणि भाजी पण बनवणार आहे. तर इकडे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घेऊ आणि शिजत ठेवणार आहे. जोपर्यंत डाळ शिजेल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तर इकडे एक हांडा मी भरून घेतलेला आहे पाण्यासाठी. म्हणजे आता आपल्याला भात भाजी जेही बनवायचं आहे यामधलंच पाणी घेते, कारण तिकडे एक हांडा ठेवलेला आहे, बाहेर कॅन आहे. तर तिकडचं पाणी आणण्यामध्ये भरपूर वेळ जातो, म्हणून इथल्या इथे किचनमध्ये एक छोटासा हांडा मी भरून ठेवते स्वयंपाकासाठी. आणि इकडे हे कुकर बसतच नव्हतं व्यवस्थित. कसं आहे ना, असं चापट नाही आहे, त्याचं बोट खोलगट आहे, त्यामुळे व्यवस्थित ते गॅसवरती बसतच नाही. लवंडतं इकडे लवंडतं, तसं झालेलं होतं. म्हणजे 2 कुकर आहेत, एक अशा प्रकारचा आहे आणि एक जे आहे अशा प्रकारचा आहे. म्हणजे एक गोल माटाचा आहे आणि एक चपटा आहे, छान आहे. तर हे दुसरं कुकर मी काढून शिटी वायसर जेही मी वेगळं केलेलं होतं क्लीन करते वेळेस सगळं लावून मी सगळे भांडे हे रॅकला लावणार आहे. म्हणजे रात्रीचे भांडे क्लीन झालेले होते, रात्रभर पाणी निचरा झालेला आहे, सगळे भांडे रॅकला लावून देते. आणि या दोन्ही कुकरचे ना दांडाचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, दररोजच्या दररोज मी फिट करते आणि दररोजच्या दररोज ते लूज होतात. आणि लूज होऊन असं होतं ना, पूर्णच निघून जातं. मग त्यावेळेत लावणं खूप कठीण होतं. तर थोडंफार लूज झालं की पटकन मी फिट करत असते. तर इकडं मी पातेले वगैरे जे आहेत ना, किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात मी ठेवत असते. म्हणजे पातेले, कढई, कुकर जेही मोठे मोठे भांडे आहेत ते खालच्या साईडला असतात. आणि जे
चमचे, तांबे, ग्लास, प्लेट जी आहेत ना ते रॅकला लावत असते. म्हणजे घाई गडबडी जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस पटकन ते हाताला यावा अशा पद्धतीने मी सगळे भांडे ठेवत असते. कारण कधी कधी ना निवांत नसतं. आज थोडंसं लवकर उठलेले आहे, अर्धा तास अगोदर उठलेले आहे, पण दररोज कसं 5 कधी 5:15 वाजतात. मग त्या वेळेमध्ये मला खूप घाई गडबड होते सगळं स्वयंपाक करण्यासाठी. परत दुसरी बाहेरची कामं असतात आपल्याला, सगळ्यांना हे दे ते दे, त्यामध्ये वेळ जातो. म्हणून त्या वेळेमध्ये ना पटकन भांडी भेटून जावं अशा प्रकारे मी ठेवून देते. आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्या व्हिडिओमध्ये तुमचे असे कमेंट होते की ताई ज्वारीच्या भाकरी म्हणजे ज्वारीच्या भाकरी छान फुलतात, तुझे कुठली ज्वारी खाता तुम्ही? तर ज्वारीमध्ये भरपूर प्रकार आहेत, पण मला माहिती नाही की कुठली ज्वारीला काय म्हणतात. आता आमच्या घरी जी ज्वारी आहे त्याला जुंधळा म्हणतो. म्हणजे अगोदरपासून हे ज्वारी येते असं, त्यामध्ये ना भरपूर प्रकार असतात. पिवळा म्हणतात किंवा बाजरी जी काळी असते एकदम, आणि जुंधळा जे असतो छान पांढरा शुभ्र असतो. परत हायब्रिड म्हणून येतं त्यामध्येच, ते पण पांढरा शुभ्र असतं, पण भाकर ज्यानं तितकी परफेक्ट बनत नाही. पण आमच्या घरी जुंधळाच येतो आणि छान भाकरी होतात आणि खाण्यासाठी चांगलं असतं. त्यामध्येच पिवळा पण तसाच असतो, थोडंसं पिवळ्या झोकाचे त्या भाकरी बनतात, म्हणजे पिवळेच असतात ते दाणे पण, ते पण छान असतं. पण ते काय आणत नाही, फक्त जुंधळा आम्ही आणतो. आणखीन एक तुमची कमेंट अशी होती की ताई रागी म्हणजे काय? म्हणजे आता मी दररोज रागी बनवत आहे, खात आहे, शरीराला खूप छान असतं, लहान मुलांना देणं तर एकदम योग्य आहे, नक्की बनवून द्या. रागी म्हणजे नाचणी म्हणतात बघा, म्हणजे ते तीच वस्तू असते. आपण फक्त बोलण्याची जी पद्धत आहे सगळीकडे वेगवेगळी असते. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये नाचणी म्हणतात, कर्नाटकमध्ये रागी म्हणतात, असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. एकच वस्तू असते पण त्याला भरपूर सारी नावं दिली असतात. तर रागी म्हणजे नाचणी, तेच पीठ मी मागवलेलं आहे. दररोज मी ते बनवून देते सगळ्यांना, मी पण खाते, छान असतं. म्हणजे चहाऐवजी मी तेच घेत आहे. तर इकडं मी कुकरला डाळ लावलेली आहे. परत इकडं पाणी ठेवलेले गरम, म्हणजे आता ॲलोवेरा आणि आवळाची ज्यूस आहे ते घेणार आहे. परत इकडे मी चिंच थोडीशी गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. म्हणजे एक उकळी येईपर्यंत आपल्याला चिंच टाकून पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे पूर्णपणे पल्प निघून येतो. इकडे हे पण पाणी जे आहे ना ते गरम झालेलं आहे. परत हरभरे मी या कुकरमध्ये शिजत ठेवणार आहे. म्हणजे एका कुकरमध्ये मी डाळ लावलेली आहे वरणासाठी, परत त्याच कुकरमध्ये मी तांदूळ पण लावणार आहे, म्हणजे भात बनत ठेवणार आहे. आणि या कुकरमध्ये मी थोडेसे हरभरे जे आहेत ना ते शिजत ठेवणार आहे मीठ टाकून. आणि इकडे पाणी पण गरम झालेलं आहे. तर इकडं ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस हे घेत आहे मी. गेले 10-12 दिवस झाले मी घेत आहे. तर हे ज्यूस घेतल्यापासून ठीक वाटत आहे मला, तितका प्रॉब्लेम नाही आहे पिताचा. तिकडे 2-2 टोपणं मी घेतलेलं आहे, म्हणजे आवळा आणि ॲलोवेरा 2-2 टोपणं घेतलेलं आहे. ग्लासामध्ये अगोदर ते ओतल्यानंतर मी कोमट पाणी ओतलेलं आहे आणि निवांत बसून हे पाणी पिणार आहे. मगच मी स्वयंपाकाला लागणार आहे. कारण सकाळची आपली धावपळ असते, पण थोडंसं लवकर उठलो तर जास्ती धावपळ होत नाही. निवांतपणे जी आपली कामं आहेत ते आपण आवरू शकतो. म्हणून एक अर्धा तास अगोदर उठायचं. म्हणजे आता आपल्याला 5 वाजता उठायचं आहे, तर त्या दिवशी 4:30ला जर उठलं तर आपली कामं जी आहेत ना अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये झटपट होतात. कारण आपण ज्यावेळेस लेट उठतो ना त्यावेळेस खूप घाईगडबड होते आणि हातातली कामंही पडतात. त्यामुळे थोडंसं लवकर उठणंच मला योग्य वाटतं. तर इकडे मी हे हरभरे म्हणजे ज्या ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस टाकून पाणी ते पिलेलं आहे मी, ते पिऊन झालं. आणि इकडं आता मी हरभरे जे आहेत ना यामधले अर्धे घेतलेले, त्यांना अर्धे बांधून ठेवणार आहे मोड आणण्यासाठी, आणि बाकीचे मी इकडं शिजत ठेवलेलं आहे. तर स्वच्छ धुवून घेतलं. यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे हरभऱ्याच्या डबल, आणि आता थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून शिजत ठेवणार आहे. असंच मीठ टाकलेले हरभरे पण खाण्यासाठी खूपच छान लागतात गरमागरम. पण मी उसळ बनवणार आहे, कधी असेच देते कधी उसळ बनवते. आणि जे आपण आता नाचणीचं पीठ आहे ते पण मला शिजवून द्यायचं आहे सकाळी सकाळी, तेच देता येणार चहाऐवजी, छान असतं. तरी व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. तर इकडे हरभरे जे आहेत ना थोडंसं मीठ टाकून मी शिजत ठेवलेले आहे. जोपर्यंत हरभरे आणि डाळ इकडे शिजत होती तोपर्यंत मी बाकीची कामं आवरत होती, पण तितक्यामध्ये ना गॅस संपला. तर गॅस अशा वेळेस संपवतो ना, म्हणजे आता पहाटेची वेळ, आणखीन कोणी उठलेलं पण नाही आहे, टायमिंग सकाळचे 5 वाजलेले आहेत. पटकन स्वयंपाक करायचा विचार होता, पण ऐन वेळेत गॅस संपतो. म्हणजे दुपारच्या वेळेस संपला तर थोडंसं आपण निवांतपणे काढू शकतो, पण आता या वेळेमध्ये जर सिलेंडर तिकडचं आणून आणि काढणंही खूप कठीण आहे. कारण मी खूप सारे डबे तर ठेवलेले आहेत. किचन आपली छोटी आहे, तर कसं मी ॲडजस्ट करते. इकडच्या साईडला छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत मसाल्याचे वगैरे, आणि इकडच्या साईडला मी मोठे डबे ठेवलेले आहेत, जिथे सिलेंडर ठेवलेला आहे. तेलाचा डबा आहे, नंतर गव्हाचं पीठ, तांदूळ आहे, ज्वारीचं पीठ, हे सगळे डबे मी मोठे मोठे इथेच ठेवलेले होते. आणि त्याच्या मागलच्या साईडला सिलेंडर आहे. म्हणजे स्पेस भरपूर आहे, पण काढायच्या खूप अवघड होतं मला. तर जेव्हाही गॅस संपतो त्यावेळेत ना ते सिलेंडर बाहेर काढणं खूप अवघड सोकड होतं. जेव्हापासून आम्ही दारं बसवलेले आहेत. तर बघितलेलं आहे तुम्ही, इकडच्या साईडचं मी दार काढलं, इकडच्याही काढलं आणि इकडच्याही काढलं, तेव्हा कुठं ते सिलेंडर बाहेर निघालेलं आहे. तर आता फायनली मी सिलेंडर काढून घेतलेलं आहे. आणि आता जे दुसरं सिलेंडर लावलेलं आहे, म्हणजे गिझरला मी लावलेलं आहे, ते सिलेंडर काढून आणते आणि इथं लावते, ती टाकी इथं लावणार आहे किचन. तर हॉलमध्ये थोडासा अंधार दिसत आहे, कारण का सगळ्या लाईटा बंद आहेत, फक्त फॅन ऑन आहेत. गरमी खूप होत आहे, पण आणखीन कोणीही
जागी नाही, यावेळी कोणीच उठलेलं नाही, त्यामुळे मी लाईटा सगळ्या बंदच आहेत. फक्त किचनमधली मी लाईट ऑन करते आणि मी माझ्या कामात लागत आहे. तर इकडं जे सिलेंडर आहे गिझरचं ते काढून आणलेलं आहे. म्हणजे गिझरचं जी टाकी लावलेली आहे ते भरपूर दिवस जाते, पण जे इथं लावलेले किचनमध्ये ते टाकी थोडंसं लवकर संपते. ते जे गॅस आहे थोडंसं लवकर संपतं, कारण आपलं स्वयंपाक पाणी जास्त असतं त्यामुळे. तर ते काढून तिथं बाहेर ठेवलं नेऊन, म्हणजे दीपक दुपारच्या वेळेस भरून आणेल. आणि हे जे आहे ना ते इथं लावत आहे मी. तर हे जी टाकी आहे ना ते पण आता आतमध्ये ठेवणं खूप कठीण आहे. जेव्हापासून हे दारं बसवले तेव्हापासून डोक्याला नुसता ताण झालेला आहे. जेव्हाही गॅस संपताना ते टाकी बाहेर काढणं आणि दुसरी आतमध्ये ठेवणं खूप कठीण झालेले, जातच नाही त्यामध्ये. सगळे दारं काढले तरी पण अशी परिस्थिती आहे. तरी कॉक वगैरे लावलेला आहे आणि मागलच्या साईडला मी टाकी ठेवते, कारण भरपूर स्पेस आहे इथं. म्हणजे इतके जे डबे आहेत ना ते आरामात बसतात. तिथं आणखीन वेगळे डबे पण बसतात, पण मी ठेवत नाही, कारण जेव्हाही गॅस संपतो त्यावेळी ते टाकी काढणं खूप कठीण होत आहे. तर इकडे मी अगोदर गॅस ऑन करते, कारण हरभरे जे आहेत ना ते थोडेफार शिजले आणि तितक्यात गॅस संपलेला आहे. गॅस अशा वेळेस संपतो ना ज्या वेळेत आपण घाई गडबडीत असतो, कुठं जायचं आहे किंवा कुणी पाहुणे आलेले, तशा वेळेत मात्र गॅस संपतो. तर असं इकडे गिझरची टाकी आणून इकडे मी किचनमध्ये लावलेले आहे. आणि जे डबे मी काढून ठेवलेले होते सगळे डबे मी परत ठेवत आहे. म्हणजे स्पेस भरपूर आहे, आणखीन मी डबे ठेवले तर भरपूर बसतात इथं, पण मी ठेवत नाही, कारण ज्यावेळी ते मला गॅस संपल्यावर खूप पंचायत होते. तर गव्हाच्या पिठाचा डबा आहे, ज्वारीच्या आहे पिठाचा डबा, नंतर तांदूळ आणि तेलाचं, हे सगळं मी तिथं ठेवलेलं आहे. आणि जे छोटे मोठे डबे आहेत किंवा पातेले वगैरे आहेत जे रोज स्वयंपाकात लागतात ते इकडच्या साईडला मी ठेवलेलं आहे. तर आता पटकन स्वयंपाक करून घेऊ, कारण आता सिलेंडर ते टाकी नेणं हे दुसरे आणून लावणं यामध्ये 15-20 मिनिट निघून गेलेले आहेत. आणि तसं तर ठीक झालं की आज थोडंसं मी लवकर उठलेले आहे. 5-5:30 वाजता उठते ना, मग खूप कठीण झालं असतं ते सगळं टाकी लावणं करणं, त्यामध्ये स्वयंपाकी वेळ झाला नसता, असा प्रकार झाला असता. तर कधी कधी असं होतं ना, कमी वेळामध्ये जेव्हा आपण घाई गडबडी स्वयंपाक करायला जातो आणि त्यावेळेमध्ये अशी गडबड होते. तर असो, इकडे मी डाळ आणि हरभरे शिजत ठेवलेले आहेत. म्हणजे थोडंफार शिजलं, तितक्यात गॅस संपला, त्यामुळे ते व्यवस्थित शिजलेले होते. एक वेळा चेक केलं, परत ठेवलेलं आहे. आणि कांदे पण संपलेले होते, तर कांदे मी तिकडच्या रूममध्ये टाकले. तर कांदे पण घेऊन आलेले खूप सारे, आणि ते जे स्टँड ठेवलेलं आहे त्यामध्ये कांदा लसूण हे थोडं कमी प्रमाणातच ठेवते, जास्त ठेवत नाही. म्हणजे 1-8 दिवस जावं तितकंच मी घेत असते. तर ते मी कांदे वगैरे काढून ठेवले, आणि 2 कांदे मी इकडे भाजीसाठी घेतलेले आहेत. आणि खाली बसून निवांत मी हे दुधी कट करून घेणार आहे, कारण यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. आणि थांबल्या पाय पण दुखत आहेत, कारण आपल्या स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. हल्ली खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. जेव्हापासून माझा पित्ताचा प्रॉब्लेम आलेला आहे तेव्हापासून पाय दुखणं, अंग दुखणं हे सगळं चालू होतं. तर निवांत जितकी कामं केली तितकं ठीक वाटत आहे. म्हणजे एकदम कामाचा प्रेशर झाला तरी पण आपली तब्येत बिघडू शकते, म्हणून निवांतपणे मी कामं आवरत आहे. आणि थांबल्या पाय पण दुखतात, म्हणून मी निवांतपणे खाली बसून हे जे आहे ना दुधी ते कट करत आहे. तर साल काढून घेतलेली आहे पूर्णपणे, एकदम कोळी दुधी आहे, एकदम छान आहे. म्हणजे मार्केटमध्ये भाज्या तितक्या ठीक येत नाही आहेत. दुधी येते एकदम निबरट अशी येते, दोडके पण तसेच येत आहेत. परत मेथी शेपू हे तर खूपच महाग झालेले आहेत. म्हणजे जसं गरमी स्टार्ट झाली तसं भाज्याचे रेट जे आहेत ना खूप वाढतात, हिरव्या भाजीचे रेट. तर दीपकला मी काल भाजी आणायला लावलेलं होतं, त्यामध्ये दुधी आणलेले आहे, शेपू आणलेले आहे, मेथी आणलेली आहे. तर पालेभाज्या मी निवडून ठेवलेल्या आहेत, पण आज मी ही दुधीचीच भाजी बनवणार आहे. तिकडं पूर्णपणे दुधी जे आहे ना साल काढून घेतली, बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा पण इकडं 2 मोठे कांदे मी बारीक कट करून घेणार आहे, म्हणजे वरण आणि भाजी दोन्ही पण यामध्येच बनेल. परत लसूण पण घेतलेला आहे, म्हणजे लसूण 3-4 दिवसाचा मी सोलून ठेवते, पण आता यावेळेस संपलेलं आहे तर थोडंफार मी सोलून घेतलेला आहे. परत इकडे हरभरे आणि जी डाळ आहे ते पण मी काढून घेणार आहे. हरभऱ्याला नंतर तडका देणार आहे, कारण आणखीन कोणी उठलेलं नाही. म्हणजे टायमिंग सांगितलं तर सकाळचे 5-5:30 वाजलेले आहेत. आता अर्ध्या तासामध्ये सगळेजण उठतील आणि पटकन रेडी होतात ते, कारण त्यांना काय असतं, उठलं, ब्रश केलं, आंघोळ झाली की झालं, निघतात ते जाण्यासाठी. पण सगळी तयारी करून त्यांना देणं यामध्ये आपल्याला भरपूर वेळ जातो. आपण 4ला उठो किंवा 5ला उठो, यानं काही फरक पडत नाही. सगळं वेळेत होणं हे गरजेचं आहे. तिकडे दुधीची भाजी बनवत आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आणि मसाला डब्यामधला लाल मिरची पावडर संपलेला आहे, ते पण काढून घेत आहे. म्हणजे छोट्या वाटे त्यामुळे वरच्यावरही संपतच असतात आणि मी काढतच असते. तर इकडं मोहरी आणि जिरं छान चटकलेलं आहे. आता यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकू, आणि लसूण पण इकडे मी ठेचून घेतलेला आहे. आणि यावेळी ती खूप गरमी होत आहे, खूप दगदग होत आहे. म्हणजे सकाळ असो संध्याकाळ असो खूप गरमी आहे. आता 3-4 दिवस झालं तरी सांगू नका, तशी परिस्थिती झालेली आहे. कारण आभाळ गच्च राहतं, तितकं कडक ऊन नसतं, दिवसभर हवा पण नसते, त्यामुळे एकदम गच्च असं वातावरण झालेलं आहे. हवा नसते आणि गरमी खूप होत आहे. तर असं इकडं लसूण टाकलं, परतून घेतलेलं आहे. नंतर मी इकडं एक मोठा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे, परतून घेऊया छान. कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये मी बेसन टाकणार आहे. आणि जे डाळ शिजलेले आहे वरणासाठी ते पण मी एका मोठ्या तांब्यात काढून घेणार आहे. आणि याच कुकरमध्ये मी भात बनवून ठेवणार आहे. म्हणजे आता तिकडचं जे कुकर आहे त्यामध्ये मी हरभरे शिजवले, उसळ बनवायची आहे, ते काय
तर उसळनंतर बनवणार आहे. अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते. तर इकडे कुकरमधली डाळ काढली, कुकर कामं करून घेतलेलं आहे. तोपर्यंत कांदा पण परतला, म्हणजे संघ माझी कामं होत आहेत. मॉर्निंगची कामं थोडीशी धावपळीनं केली तरच वेळेत होणार आहेत. तर इकडे मी चमचा 1-1.5 चमचा मी बेसन टाकलेलं आहे, म्हणजे छान टेस्ट येतो भाजीला. परतून घेऊया. हलकंसं बेसनाचा कलर चेंज झाला म्हणजे छान वास येऊ लागला. यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. अर्धा चमचा हळदी पावडर टाकली, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. परतून घेऊ. तर इकडे फोडणी तयार झालेली आहे, छान वास येत आहे. आता यामध्ये दुधी टाकूया आणि परतून घेऊ. थोडा वेळ, पटकन पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घ्यावा, म्हणजे जी फोडणीचा टेस्ट आहे त्यामध्ये छान येतो आणि भाजी खूप टेस्टी लागते. आता टाकूया चवीपुरतं मीठ. तर इथं 1 चमचा छोट्या चमच्याने मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा सुहाना मसाला टाकला. परतून घेऊ. आता पाणी टाकणार आहे, म्हणजे थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे. तर असं तुम्ही सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर, शुभ सकाळ.